हॅलो गुड्डू, बॉल देस लवकर, चल बॉल देस, बॉल देस. हाँ चायनीज सांग कोहली आहे काय काय बोलते काय बोलते भाऊ त्याग शिकवलं होता पत्रकारून. चलो दोस्तों, करते हैं मुकाबला शुरू. आज की रात का विनर वर्सेस विनर ये मुकाबला आपके सामने. बिल्कुल एक तरफ भूषण 11 सहारा शिवकर और उनके साथ उनके विपक्ष, उनके सामने फिर से अकादेवी पांजे. ये दोनों टीम तगड़ी टीम खेलने के लिए तैयार. देखा जाए तो बिल्कुल इस मुकाबले में बहुत ही रोमांचक भरेगा, क्योंकि दोनों टीम बहुत ही बेहतरीन है. तो आने वाला समय ही तय करेगा कौन जीतेगा कौन हारेगा, क्योंकि दोस्तों एक जीत से कोई सिकंदर नहीं होता. ताश के पलों में महल नहीं बनता, नदी के रोने से समंदर नहीं बनता. बढ़ाते रहे जिंदगी के हर पल, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. हाँ, ये जीत हासिल करनी पड़ेगी, सेकंड जीत, यानी कि आपको आगे बढ़ना है तो बार बार जीतना ही होगा. तो नए बल्लेबाज फिर से ओपनर बैट्समैन साहिल और उनके साथ साथ नॉन स्ट्राइक पे वैभव. तो और दूर वाली छोर से गेंदबाजी के लिए गेंदबाज मयूर घरात. यस, बिल्कुल हमारे फ्रेंड है, हमारे चेतन स्वामी के बेहतरीन एक क्लोज फ्रेंड. कई साल उन्होंने कॉलेज में एक साथ पढ़े और उनको ढेर सारी शुभकामनाएं. चलो चलते हैं मैदान के ऊपर. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार. मयूर, पहली गेंद फुलर लेन की गेंद, फुल टॉस थी. ये गेंद आबेल मुझे मार, ऐसी गेंद थी. अंपायर का यहां पे सिग्नल नो बॉल. पहली गेंद नो बॉल, यानी कि मिलेगी फ्री हिट. सोने पे सुहाग, यानी कि देखा जाए ना तो ये गेंद है फ्री हिट. बिल्कुल बल्लेबाज को मौका बनेगा बड़ा हिट खेलने का. हमारे अंपायर देखो शुरुआती से बड़ी अंपायरिंग करते हुए. मयूर की अगली गेंद फ्री हिट की गेंद, यहां पे वाइड बॉल, यानी कि ये वाइड बॉल के बाद जारी रहेगी नो बॉल की फ्री हिट. फ्री हिट जारी रहेगी चेतन, क्योंकि यहां पे देखा जाए तो ये बिल्कुल अतिरिक्त रन से करता हुआ स्कोर 2 के ऊपर. 2 रन आ चुके हैं. 4 ओवर का मुकाबला. बल्लेबाज फिर से तैयार साहिल, तो उनके सामने गेंदबाजी के लिए मयूर टू साहिल. अंपायर को पार करते हुए ये भी फुल टॉस गेंद शायद पैरों के ऊपर डायरेक्ट गिरी. अंपायर हमको बताएंगे. यहां से बैट कट, बिल्कुल बैट कट से रन आती हुई 1 रन से बढ़ता हुआ स्कोर बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर 3 रन. हमारे बेहतरीन स्कोरर थली हमसे जुड़ते हुए, बेहतरीन स्कोरिंग करते हुए, उनकी भी मैं सराहना करूंगी, क्योंकि इस पूरी टूर्नामेंट के लिए, प्रतियोगिता के लिए उन्होंने अभी बहुत अच्छा समय दिया है. मयूर
चेतन स्वामी के हमारे फ्रेंड फिर से तैयार अगली गेंद डालने के लिए। तो सामने बल्लेबाज रहेंगे वैभव। पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच हीरो बने थे ये वैभव। वही वैभव बल्लेबाज के लिए तैयार। 45 रनों का एक बेहतरीन स्कोर खड़ा किया था खुद का। शॉर्ट गेंद और फिर बहुत ही तेज गेंद के ऊपर, लेकिन इसमें देखा जाए तो आत्मविश्वास कम था और इसके साथ साथ डॉट गेंद की समाप्ति। बिल्कुल चकमा खा गए बल्लेबाज और चकमा खाने वाले गेंद पे कोई भी नंबर नहीं होता। इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। फिर से मयूर अपने ओवर की अगली गेंद लेके, यानी कि तीसरी गेंद, फिर से दुर्वारी छोर से अंपायर को पार करते हुए। ये भी शॉर्ट पिच गेंद, आड़े बल्ले से बार बार खेलते हुए बल्लेबाज वैभव खुद पे नाराज, नाखुश है खुद के ऊपर। बल्ला छोड़ दिया है हाथ से। बल्ला छोड़ने से कुछ नहीं होगा वैभव। ये 4 ओवर का मुकाबला है। अगर खेलना है, अगर यहाँ पे टीम को जिताना है तो बड़े बड़े हिट, बैट ऑफ द मिडल करना होगा हर गेंद को। लेकिन बार बार कोशिश कर रहा है आड़े बल्ले से खेलने का। ज़्यादा से ज़्यादा देखो लेदर जो आप खेलते हैं ना, वो वी शेप में खेलते हैं। लेदर अगर आड़े बल्ले से खेलेंगे ना तो कुछ नहीं जमेगा। ये भी बैट का अधूरी किनारा लगा था। ये भी डॉट गेंद, बार बार मयूर की डॉट गेंद देखा जाए तो लगातार तीसरी डॉट गेंद। वैभव ये बल्लेबाज पूरी तरह से बीट हो चुका है मयूर के सामने। मयूर के सामने बेट होने वाला बल्लेबाज वही बल्लेबाज वैभव जिसने 45 रन ठोके थे पिछले मुकाबले में। वही वैभव अभी बेट हो चुका है। केवल 3 रन आ चुके हैं पहली ओवर में अभी तक। ये भी डॉट गेंद जर्क में फेंकी थी। इसी के साथ देखा जाए तो चौथी गेंद डॉट। बेहतरीन गेंदबाजी। पहली गेंद नो बॉल, उसके बाद वाइड, फिर हिट था लेकिन उसके ऊपर एक सिंगल आई। उसके साथ साथ चारों गेंद डॉट फेंकी। सराहना करूंगा मैं इस गेंदबाज की, बिल्कुल सराहना करूंगा, क्योंकि आखिरी गेंद इस ओवर की पावर प्ले की मयूर। ये भी सीधे बल्ले से खेलने का प्रयास। वहां पे क्या हुआ, वैभव डेंजर जोन में था, बाल बच गया और इसी के साथ ये भी डॉट गेंद गई। केवल 3 रन आ चुके। चेतन क्या कहेंगे इस गेंदबाज के लिए? केवल 3 रन यहाँ पे पहले ओव्हर में। खरं तर पाहिल्यास जर आपण पहिला चेंडू अवंतर फेकला होता, 2 चेंडू पहिल्या चेंडूमध्ये खरं तर फीट आपला पाहिला असेल, त्यानंतर अवंतर चेंडू, त्यानंतर मात्र नक्कीच कमबॅक पाहायला मिळाला. गोंदेची मार्ग पाहिला असेल मला शिवकर एक्सप्रेस आपण पाहिला असेल मयूर खरत या गोंदेने मात्र नक्कीच कमबॅक करून दिलाय. क्या बात है, बिल्कुल चेतन। यहाँ देखा जाए तो बैक टू बैक 5 गेंद डॉट फेंके मयूर ने। ये बिल्कुल सराहना करेंगे। नप्पीतुली गेंदबाजी देखने को मिला मैदान के ऊपर इस मयूर के द्वारा। लेकिन देखा जाए तो ये अक्का देवी पांजे टीम, अभी आपको हौसला बढ़ाना होगा, अभी आपको आगे चलना होगा, क्योंकि ये दूसरा मुकाबला है। जीत गए तो और आगे जाएंगे। दूसरे गेंदबाज संदीप पाटिल की पहली गेंद। ये भी यहाँ पे देखा जाए तो शॉर्ट पॉइंट पे, लेकिन मैदान के ऊपर फील्डर थोड़े से देखा जाए तो फिसल चुके, लेकिन 1 रन मिली। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 4 के ऊपर। कोशिश करनी पड़ेगी अक्का देवी पांजे टीम के बल्लेबाज, दोनों बल्लेबाजों को, क्योंकि देखा जाए तो अक्का देवी पांजे टीम मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। यह हौसला जताना पड़ेगा, यह हौसला मन में लाना पड़ेगा, क्योंकि रन बहुत कम है, 4 केवल पहली ओवर में। सेकंड ओवर जारी। गेंदबाज संदीप दुर्वाली छोर से फिर से तैयार। ये गेंद बैट के ऊपर बिल्कुल किनारा लगा था, फ्लाई स्लिप का, फील्डर वहां पे तैनात था। जैसे ही गेंद के ऊपर आया, गेंद को पकड़ा, फेंका, केवल मिले 1 रन। 1 रन से बिल्कुल स्कोर बोर्ड हिलता हुआ 5 के ऊपर। लेकिन 1 से कुछ नहीं बनेगा दोस्तों। जैसे कि आपको हम एक टारगेट सेट करना है, एक अच्छा स्कोर खड़ा करना पड़ेगा, तभी सामने वाली शिवकर टीम कुछ
सेकेंड इनिंग में उनको मेहनत करनी पड़ेगी, लेकिन अगर लो स्कोर होगा तो वो आसानी से मैच जीतेंगे। लेकिन यहाँ पे मिस फील्डिंग, खराब फील्डिंग का नज़ारा, और यहाँ मौका मिला। दोनों बल्लेबाजों के पास समय था और इसी के साथ 2 रन चुरा लिया। 2 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है कि 7 के ऊपर। सेकेंड ओवर जारी। हमारे साथ हमारे चेतन स्वामी, एक बेहतरीन कमेंटेटर मराठी के। बिल्कुल मैंने पहली बार उनको पारगांव में देखा, उनका आवाज़ सुना, वैसे मेरे को बहुत पसंद आई उनकी कमेंट्री। और उनको मैंने न्योता दिया था, लेकिन वो बिजी है, बहुत काम में बिजी रहते हैं, उनके पास कई समय नहीं है। मिलते रहेंगे, लेकिन यहाँ पे लाउडा फिलो हो ऑफ द फिंगर, अंपायर कॉल, बैट्समैन इज आउट, लेग बिफोर द विकेट। और मनीष जी को यहाँ पे डॉट गेंद की समाप्ति। बिल्कुल भी रुका हुआ स्कोर, कोई भी नंबर नहीं है अभी तक बढ़ता हुआ। 7 रन ओनली। शायद लो स्कोर होगा कि क्या, ये संभावना है इस मैच में। क्या गेंदबाजी हो रही है। हाँ बिल्कुल, 11 गेंद फेंक चुके हैं और इसमें 7 गेंद डॉट। ओहो, यहाँ पे और एक गेंद डॉट। क्या कर रहे हैं अकादेवी पांडे टीम के बल्लेबाज, जिन्होंने पिछले मुकाबले में 69 रनों का टारगेट सेट किया था। वही टीम अभी गड़बड़ी है, वही टीम बीज भंवर में फंसी हुई है। अभी कौन सा ऐसा जिगरबाज मांझा होगा, इस फंसी हुई नैया को किनारे तक लेके जाएगा, यानी कि अकादेवी पांडे। वही बल्लेबाज वैभव, 5 गेंद डॉट कर चुके हैं वैभव, यानी कि गेंदबाजी बहुत ही अच्छी हो रही है। काफी नपीतुली गेंदबाजी, सराहना करूंगा मैं इस गेंदबाजों की। गेंदबाज शिवकर टीम के भूषण 11 सहारा शिवकर, प्रणय भूषण 11 सहारा शिवकर, बड़ा नाम है, बहुत बड़ा। या हमारे कमेंटेटर को इतना बड़ा नाम लेने का दिक्कत होती है यहाँ पे। लेकिन यहाँ पे स्ट्रेट ड्राइव का स्ट्रोक, बहुत देर के बाद सीमा रेखे की ओर गेंद गया। 30 यार्ड सर्किल के बाहर गेंद गया, मैं ऐसा कहूँगा। बिल्कुल हमारे तले हमको बताते हुए, और इसी के साथ 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका 8 के ऊपर। आठ रन। अगली गेंद फुलर लेंथ की गेंद थी, फुल टॉस थी, फ्लाई स्लिप में फील्डर मौजूद था, वहां पे मिली, चुरा लिया मैं कहूंगा। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर। क्या कहेंगे चेतन स्वामी, देखा जाए तो लो स्कोर हो रहा है, कोई भी चौका सिक्सर नहीं आ रहा है, क्या कहेंगे इस गेंदबाजी के बारे में? खरं तर सर आपण पाहिलं असेल वैभव पाटील मागच्या सामन्याचा हिरो, परंतु आज या मात्र पुन्हा एकदा शिवकर संघाने पुन्हा एकदा दाखवून दिलं खरं तर काम आम्ही तेवढा लांबवरचा प्रवास करून मात्र नक्की या स्पर्धेला भेट दिली आहे। राईट नाम मोर द विकेट, वैभव पाटील नक्कीच खेळायचा प्रयत्न, लॉंग मुकाबला करत चेंडू ट्रॅव्हल्स झाला, चेंडू उचलर फेकेन, तो पण फक्त मिळाली सिंगल। पहिल्या षटकाचा विचार करता खरं तर गोंदाची मार्ग होती, पाहिला असेल मयूर खरं त्याने षटक फेकलं, त्यामध्ये धावा खर्च केल्या होत्या, 3 धावा, आणि त्यानंतर संदीप पाटीलने मात्र नक्की 4 धावा देत करत खरं तर 1 विकेट।
ती मोठी विकेट साहिल भोईर तो मात्र नक्कीच बाद झाला होता. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खूप हवात आहे. खरं तर नॉर्मल स्टँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला. चेंडू उचल्यावर फेकेल तो पण धाव पण ती फक्त मिळेल एक. इंग्लंड मात्र नाही खर्च एका धाव्याने खरं तर संघ पुढे चालताना 2 धावा मात्र नक्कीच पळून काढल्यात. थेंबे थेंबे तलेसाचे या इप्तूप्रमाणे खरं तर संघ पुढे चालताना. साहिल भोईर बाद झाला परंतु आपण स्ट्राईक होती पाहताय खरं तर एक हार्ड हिटर फलंदाज मागच्या सामन्याचा हिरो. वैभव पाटील ऑन स्ट्राईक. हो अप्रतिम फटका मारायचा प्रयत्न परंतु चेंडू खूप लावत आहे. पुन्हा एकदा चेंडू लावम्या स्टँडमध्ये ट्रॅव्हल्स झाला. अजून एक फक्त धाव मिळाली. मोठे फटके येत नाहीये खरं तर या सामन्यामध्ये पाहिलं असेल आपण. मयूर गरज संदीप पाटील त्यानंतर आपण पाहिलं असेल बॉलिंग मार्ग होती वैभव पाटील विरुद्ध करतो पाहिलं असेल वैभव. एस अप्रतिम गोंदची अद्यापर्यंत राहिली या 4 षटकांची लढत पण सध्याच्या घडीला धावाचा विचार करता 12 धावाला स्कोर करते. शिवकर संघ म्हटलं तर 2 ताकदवर संघ आहेत. एका गावातून खरं तर 2 संघ मात्र नक्कीच मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहायला मिळालेत. परंतु आज मात्र खूप लांबचा प्रवास करून जवळजवळ पनवेल करून 5-5 सिंगल सिंगल हाँ, सिंगल 5 सिंगल गेंदों में 5 रन. ओके सिंगल मयूर एकच धाव चेंडूवरती खरं ऍड केली होती. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असते षटकातील. तिसरा षटकातील खरं अंतिम चेंडू जवळजवळ आपण विचार केला 17 चेंडू फेकले गेले मैदानाच्या आतमध्ये आणि धावा करता खर्च केला 12 धावा. एक दयनीय अवस्था म्हटली तरी अवघड ठरणार नाही. टीम अकादमी पांजे संघाची स्ट्राईक एंड होती फलंदाज पाहतो आपण साहिल भोईर 2 खरं तर म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. कारण आम्ही खरं तर पारगाव गावामध्ये सुद्धा ही टुर्नामेंट मात्र नक्कीच पहिली होती. त्यामध्ये सुद्धा खरं तर 2 साहिल मात्र नक्कीच खेळताना पाहिले होते. एक साहिल फ्लॉप झाला होता परंतु त्यानंतर मात्र की या साहिलने आपल्या टीमला पुढे नेण्याचं काम केलं होतं. स्टँड अँड डिलिव्हर केलाय. फिल्डर होता तैनात. 6 धावांसाठी षटकार. सिक्सर के बाद टोटल स्कोर जा पहुंचा 18 के ऊपर. सर मी पहिलंच म्हटलं होतं साहिल भोईर खरं तर बाद झाल्यानंतर एक साहिलने मात्र नक्की संघ पुढण्याचं काम कित्येक मैदानात गाजवलाय. तो साहिल भोईर खरं तर आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा ते काम करताना डेफिनेटली साहिल के ऊपर पूरी जिम्मेदारी बागडोर संभालनी होगी. साहिल को आने वाली ये स्टेप 6 गेंदों में और वो ओवर रहेगा गेंदबाज धीरज. स्लोवर गेंदबाज यहाँ पे बिल्कुल मिस टाइमिंग स्ट्रोक. गेंद के नीचे कैच के नीचे फील्डर यहाँ पे कैच लब किया और एक विकेट का पता. चार रन.
चौवाया चौवाया, 4 रन से बढ़ता हुआ स्कोर 22 के ऊपर। मुश्किलों से भाग जाना आसान होता है दोस्तों, हर पहलू जिंदगी का इम्तहान होता है, बस बढ़ने वाले के मिलता है वालों को कदमों में जा होता है। लड़ना पड़ेगा, डरने से ज्यादा लड़ना होगा आपको। यस उड़ाया, लेकिन यहां पे 2 फील्डर मौजूद थे, उनके बीच में से गया गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन। छह रन से बढ़ता हुआ स्कोर अभी जा चुका है बिल्कुल 28 के ऊपर। 28 रन। लगाने पड़ेंगे। हो लवली फील्डिंग, 100% इफर्ट। छोटे चाम रुकना है तेरे को, जल्दबाजी मत कीजिए। और यहाँ पे बेहतरीन फील्डिंग मयूर की, क्या छलांग लगाई चेतन इसने, आपने टीम के लिए 100% कमिटमेंट दी। क्या इफर्ट था, बेहतरीन फील्डिंग, मैग्निफिसेंट पीस ऑफ फील्डिंग यहाँ पे देखने को मिली मयूर के द्वारा। और 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 30 के ऊपर। हमारे बिल्कुल अगली गेंद आउटसाइड ऑफ स्टंप पे हमारे अंपायर मोड़ चुके हैं। यहाँ पे वाइड बॉल। शुभम कदम ये देवलोली के अंपायर से, लेकिन बेहतरीन खिलाड़ी दोस्तों, रायगढ़ प्रीमियर लीग में भी खेल चुके हैं। ये बेहतरीन खिलाड़ी है, देवलोली गांव के, आज अंपायर की भूमिका में। और विलास कदम बिग बैश जैसी बड़ी टूर्नामेंट भी उसने खेली है, तो बिल्कुल मैं शुभम कदम का भी आपकी सराहना करूंगा, एक बेहतरीन अंपायर। लेकिन यह वाइड बॉल से बढ़ता हुआ स्कोर 31 के ऊपर जा चुका है, 2 विकेट के नुकसान के ऊपर। धीरज फिर से तैयार, अंपायर को पार करते हुए आखिरी गेंद फुल टॉस, लेकिन ये फुल टॉस गेंद का फायदा नहीं उठाया। वहां पे फील्डर मौजूद, मयूर मिलेगी केवल 1 रन। लास्ट ओवर में थोड़ा सा बढ़ता हुआ स्कोर, यानी कि टोटल 32 के ऊपर। तो आने वाली 24 गेंदें और 33 रनों की जरूरत। 24 चेंडू आणि 33 धावा। शुभम कदम अंपायरच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल, एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू। एकूण 32 धावा धावफलकावर लागले आहेत, म्हणजे 24 चेंडू आणि आता विजयासाठी 33 धावा। 33 म्हणजे शेवटच्या षटकामध्ये खरं तर थळी आपण पाहिले ना तर 14 आल्या। पहिल्या बॉलवर विकेट येऊन 5 बॉलमध्ये 14 ठोकल्या। आता एक फायटिंग स्कोर आहे। खरं तर अक्कादेवी पांजे टीमसाठी एक चांगला, मी म्हणेन आकारात्मक धावसंख्या आली शेवटच्या ओव्हरमध्ये, त्यामुळे या मॅचमध्ये नक्कीच कुठेतरी मजा येणारच, कारण कल्पेशचं योगदान खूप चांगलं राहिलं, 13 धावांचं योगदान। अशा परिस्थितीमध्ये पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झाला। आता येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांचं लक्ष्य। उत्तरार्धामध्ये काय कशा पद्धतीने ही मॅच रंगेल, तुमचे चेतन स्वामी यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल उत्तरार्धामध्ये। तर जाऊया पुन्हा एकदा मराठीतून आपल्या मातृभाषेकडे। अर्थातच चेतन स्वामी या गावचे भूमिपुत्र, समालोचक। धन्यवाद रिवाज सर, एक बुलंद आवाज आपण ऐकला। होळे गावचे एक खोड समालोचक। आज उद्या मात्र नक्कीच या 2 दिवसामध्ये आपण यांचा गोड आवाज ऐकणार आहोत। कुठेही जाऊ नका, खरं तर 3 दिवसाची स्पर्धा, खरं तर शनिवारी खरं तर बिजी सुद्धा असल्या कारणाने खरं तर मात्र नक्कीच दौरा असेल कुठेतरी। बोलूया मैदानाकडे। खरं तर टीम अक्कादेवी पांजे संघाने 4 षटकामध्ये धावा जमवल्या, जवळजवळ 33 धावा। 32 धावा जमवल्या, 33 धावांचं एक कव्वान 4 षटकामध्ये। जवळजवळ विचार केला तर 8च्या सरासरीने तुम्हाला पल्ला गाठायचा आहे टीम शिवकर संघाला। सारा शिवकर चला मैदानावरती खरं तर सलामीची जोडी पाठवायची आहे टीम शिवकर संघ। स्पीडअप का थोडंफार।
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रणय आणि सूरज, प्रणय म्हात्रे आणि सूरज पाटील बॅटिंगसाठी सज्ज मात्र नक्कीच पाहायला मिळतील. प्रचंड मेहनत खरं तर या स्पर्धेला लाभली गेल्या. आपण पाहिलं असेल डीजे सॅम व मनीष शिवकर केरवणे आयोजित युवा नेतृत्व प्रीतम चषक 2025 हे थर्रार आपण पाहत नाही. गत वर्षी खरतर डीजे सॅम या नावाने खरतर ही स्पर्धा आली होती, परंतु त्यानंतर मात्र नक्कीच ही स्पर्धा पुन्हा एकदा त्या थाटामाटात मात्र नक्कीच या जल्लोषात आणि पुढच्या वर्षी सुद्धा दरवर्षी मात्र नक्कीच थाटामाटात याच मैदानावरती मात्र नक्कीच रंगेल हे मात्र नक्कीच आयोजकांच्या वतीने मात्र नक्की इशारा आलाय. डीजे सॅम म्हटलं तरी खरतर अशक्यला शक्य करणाऱ्या गोष्टी मात्र नक्की त्यांच्या माध्यमातून झाल्या असल्या. प्रत्येक खरं तर स्पर्धा असो किंवा काय असो म्हटल्यानंतर ते शब्दाचे पक्के असे आमचे आदरणीय सन्माननीय डीजे सॅम समीरजी कोहली साहेब 100% जे बोलतील ते मात्र नक्कीच त्या मैदानावरती असो किंवा खरं तर मैदानाच्या बाहेर असो ते केल्याशिवाय खरं तर राहणार नाही. या साथी खरं तर त्याचे परम मित्र मनीषजी शिवकर मात्र नक्कीच त्याचा मात्र नक्कीच साथ मात्र नक्कीच या स्पर्धेला लाभला गेलाय. वळूया मैदानी स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज प्रणय. पहिला चेंडू मात्र नक्कीच लेस्टमचा खूपच बार पंचांनी दंडित केलाय. पण पहिला असेल एक्स्ट्रा मध्ये आणखीन एक धाव जोडली जाईल. एक्स्ट्रा सर्वपणे खरं तर टीम शिवकर संघाची मात्र नक्कीच एक धाव ऍड होईल. बॉलिंग मार्गवरती करता पाहता आपण कल्पेश भोईर राईट नंबर ओव्हर द विकेट. मोठ्या फटका स्टँडर्ड डिओ मारण्याचा प्रयत्न टीपला जैन मैदानाच्या आतमध्ये संपलाय. प्रणय म्हात्रेचा खेळ एक मोठी विकेट मात्र नक्कीच मध्ये आपण पाहिलं असेल त्या ओडीआय सिरीज मध्ये खरं तर रँकिंग 1 मध्ये असणारा हा फलंदाज आपण पाहतोय. पण स्ट्राईक होते फलंदाज उत्तम राईट नंबर ओव्हर द विकेट. हलक्या त्यामध्ये कटण्याचा प्रयत्न होता, लेट कटण्याचा करता प्रयत्न होता. चेंडू झाला आणखीन एक डॉट अवांतर आणि विकेट. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूवृत्ती पहा, स्पोर्टमॅन स्पिरिट पहा. खरं तर ही खेळाडूवृत्ती तुम्हाला खरं तर कोणत्याही क्षेत्रामध्ये पुरवण्याचं काम मात्र नक्कीच करतोय आणि ते मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय खरं तर फलंदाज उत्तम पाडीने. अजून एक धक्का बसता टीम शिवकर संघाला. डीजे
कल्पेश भोईर ऑन अ ट्रॅक. आडव्या पाटण्या मात्र नक्कीच खेळाचा प्रयत्न होता. फिल्डर आहे एक सोडून दोन, मात्र नक्कीच फिल्डर चेंडू खोली येतोय. चेंडू उचलतो, फेकते फक्त मित्रांनो सिंगल. सिंगलने मात्र नक्कीच स्वतःचा खातं ओपन केलाय. आपण पाहिलं असेल आकाश तुपे यांनी एकदा झाली ऍड आणखी स्कोर कधी धावा लावायचा विचार केला तर टीम आपण पाहिलं असेल 2-2 अशी एक दयनीय अवस्था करता आपण पाहिली असेल टीम सहारा शिवकर संघाची. आडव्या पाठीमध्ये नक्कीच खेळाचा प्रयत्न. चेंडू नक्कीच ब्राईस झाला. नांदेडची संधी डायरेक्ट हिट झाली नाही. डायरेक्ट हिट मात्र नक्कीच झाली तर मात्र नक्कीच क्रिकेटला थारा नाही. सुनिक झाले आणखी ऍड. या षटकाचा विचार करता फक्त धावा खर्च केला 3 आणि दोन खरं तर पाहिले असेल 2 मोठे धक्के. पहिला फलंदाज बाद झाला आपण पाहिले असेल प्रणय, मात्र त्यानंतर उत्तम पाटील खरं तर बाद झाला. चांगला षटक हाताळताना खरं तर पाहिलं असेल पॉइंट ट्रॅक वरती कल्पेश भोईर. मोठा फटका मारलाय परंतु चेंडू सवर खरं तर आपण पाहिलं असेल 20 मध्ये फटका सजवला गेलाय आणि चेंडू चालाय सीमा रेषा पार. फलंदाज सूरजच्या पॅट मधून चौकार. आई माझी बसली तेलवना, आई माझी बसली तेलवना, आई माझी बसली तेलवना, तू एकविरा बसली तेलवना. आई माझी बसली तेलवना, आई माझी बसली तेलवना, आई माझी बसली तेलवना, आई माझी बसली तेलवना. थँक्यू डीजे मास्टर. चला थोडंफार स्पीडअप करा, फिल्डिंग करा. संघ विनंती करतो. खरं तर खूप उशीर झाला त्या सामने. आजचा खरं तर रजनीचा पहिला दिवस आपण पाहताय 3 दिवसाची स्पर्धा. षटक झाला समाप्त. पहिला मात्र नक्कीच ओव्हर संपला गेला. त्याच्या आतमध्ये 7 धावा लागल्या स्कोर. त्यामध्ये 2 मोठे धक्के मात्र नक्कीच दिले होते. गोंदाची मार्ग होती खरं तर आपण पाहिलं असेल कल्पेश भोईर याने पहिले 5 चेंडू खरं तर गोंदाची मार्ग होते आपण पाहिलं असेल कल्पेश भोईरच्या नावावर मात्र नक्कीच राहिले होते. परंतु अंतिम चेंडू होती खरं तर आकाश तोपे खरं तर या खेळाडूने मात्र नक्कीच कडा प्रहार करून 4 धावा नक्कीच पटकावल्या. बॉलिंग मार्गवरती असून एक तेच तर गोलंदाज अकादमी पांजे संघाचा एक सुपर डुपर स्टार ज्या खेळाडूच्या नावावर खरं तर एक बाईक सुद्धा आहे साहिल भोईर. हो चेंडू पडला त्यानंतर नक्कीच संघाला हातला. डॉट चेंडू फेकला गेलाय. पांजे टीमचा खरं आणि पांजे गावाचा बायकर मॅन म्हटलं तरी अवघड नाही. साहिल भोईर ऑन ट्रॅक मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. चांगली गोंदाची अद्याप राहिली. पैसे फेकलं होतं कल्पेश भोईर 7 धावा खर्च केला. त्यानंतर मात्र नक्की साहिल भोईर. टप्पा चेंडू खरं तर पंचाचा इशारा येणं बाकी असेल. यस पंचांनी मात्र नक्कीच दर्शवला गेलाय की हे अवांतर चेंडू मात्र नक्कीच फेकला गेलाय. दंडित केलाय गोलंदाजी आपण पाहिलं असेल साहिल भोईर याला. सध्याच्या घडी आपण पाहिलं असेल या इनिंग मधला खरं तर दुसरा अवांतर चेंडू फेकताना एक फेकला होता कल्पेश भोईर. त्यानंतर खरं तर साहिल भोईर सुद्धा मात्र नक्कीच तेच करतोय. 8 धावा लागल्या स्कोर करते. 32 धावाचा खरं तर एक माफक आव्हान. 25 धावाची अत्यंत गरज आहे. मोठा फटकाचा प्रयत्न. चेंडू खूप हवा येत आहे. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू खरे फिल्डर येतोय. चेंडू उचलतो फेकतो फक्त मिळेल सिंगल. सिंगल मध्ये खरं अजून एक धाव ऍड होईल. धावांचा विचार करता धावा लागला स्कोर कधी 9 2-9 असे एक संत गती खरं तर चालले संघ आपण पाहिलं असेल टीम भूषण 11 सहारा शिवकर संघ. चार चेंडू अत्यपी करतो बाकी षटकातील. साहिल मात्र नक्कीच आपल्या टीम साठी कमबॅक करून देताना स्लोवर वन घ्यायचा प्रयत्न. परंतु ऑप्शनच्या खूपच बार पंचांनी दंडित केला. पुन्हा एकदा या षटकामध्ये साहिल भोईर याला असून एक करताना अवंतर चेंडू फेकला गेलाय. या षटकातील दुसरा अवंतर चेंडू साहिल भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वारंवार खरतर अवंतर चेंडू फेकताना या षटकामध्ये पाहिलं असेल आपण साहिल भोईर. धावा खरतर कमी आहेत आणि एक धाव खरतर या टीम मध्ये या मॅच मध्ये खरतर तुम्हाला पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. आपण पाहिलं असेल अनेकदा की एका धाव्याने खरतर सामने कित्येक जिंकले गेलेत. परंतु आज या सामन्यामध्ये त्या एका धावाचं खरतर महत्व काय असतं ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 33 खरतर माफक 56 धावा लागले स्कोर तब्बल 10. अद्याप तुम्हाला करायचे जवळ 23 धावा. थोडंफार अडथळा मात्र नक्की निर्माण आला. गोंदाची मार्क होती पाहते आपण साहिल भोईर याला. राईट मोर द विकेट. आकाश टू साहिल. पुढे सरसाव घ्यायचा प्रयत्न. डान्सिंग अटॅक करायचा करता प्रयत्न होता. असफल ठरला गेलाय करता आकाशच्या माध्यमातून. डॉट चेंडू फेकला गेलाय. पुन्हा एकदा चांगला कमबॅक साहिल भोईरच्या माध्यमातून. या षटकामध्ये करता समीकरण बघितलं ना
तर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर अवंतर, त्यानंतर एक अवंतर, पुन्हा एकदा डॉट फेकला गेलाय. ब्लॉक हॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र खोदून काढलाय. लॉंगॉनला खरं तर फिल्डर आहे त्यांना प्रचंड वेगाने येतोय, त्याच वेगाने खरं तर थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक धाव जोडली गेली खरं या चेंडूवरती. 11 धावा लागले स्कोर करती. थेंबे थेंबे तलेसाचे खरं तर या युक्तीप्रमाणे खरं तर संघ पुढे चालताना एका धाव्याने खरं तर टीमला पुढण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही खेळू करताना आपण पाहिलं असेल सूरज पाटील आणि आकाश तोपे. स्ट्राईक एंट्री खरं तर पाहिलं असेल सूरज पाटील जो सलामीला आला होता. सध्याकडे विचार केला तर 3 चेंडू मात्र नक्कीच फेस केले. 2 धावा आपल्या टीमसाठी मात्र नक्कीच पटकावल्या गेल्यात. आडव्या बॅटने स्टँड अँड डिलिव्हरी मात्र नक्कीच पाठवून दिला सीमा रेषा पार. आउट ऑफ द पार षटकार पाहायला मिळाला. डीजे थँक्यू डीजे मास्टर. उशिरा का होईना परंतु सूरज पाटीलच्या बॅट मधून आपला मोठा फटका पाहायला मिळाला. षटकाराची गरज होती खरं तर टीम आपण पाहिलं असेल शिवकर संघाला तो षटकार मात्र नक्कीच ठोकला गेलाय सूरज पाटीलच्या माध्यमातून. 17 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. शेवटचा अंतिम चेंडू या षटकाला बाकी असेल. बॉल ट्रॅक वरती साहिल भोईर. हो मात्र नक्कीच चांगला चेंडू मात्र नक्कीच पडला. त्यानंतर चेंडू नक्कीच वळण घेतला. डॉट चेंडू अंतिम चेंडू खरं तर डॉट फेकला गेलाय. आता समीकरण येऊन टेपला येणार. 12 चेंडू तुम्हाला करायचे जवळ जवळ 16 धावेची गरज. 12 चेंडू 16 धावा. 8च्या सरसाने खरं तर पल्ला गाठायचे. 12 मध्ये तुम्हाला करायचे 16 धावेची गरज. षटकार खरं तर आपण पाहिलं असेल 5वे चेंडू आला. त्यानंतर मात्र नक्कीच पुन्हा एकदा मॅचचा टर्न शिवकर टीम कडे खरं तर वळला गेला. षटकार जर खरं तर आला नसता तर पुन्हा एकदा मॅच मध्ये एक रंगतदार निर्माण झाली असती. पण तो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये खरं तर सरतरला खरं तर थारा नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळालं. असं वाटत होतं की षटक मात्र नक्कीच चांगला फेकत चाललाय साहिल भोईर. त्यानंतर मात्र नक्कीच मोठा फटका पाहायला मिळाला. सूरज पाटीलच्या बॅटमधून 6 धावा नक्कीच मिळाल्या. 12 मध्ये तुम्हाला आता करायचे जवळजवळ 16 धावा. चला स्पीडअप करा मैदानावरती. पण एकदा वॉर्न करा त्यांना. बॉलिंग मार्गवरती अक्कादेवी पांजे संघाचा सहयोग. तर समोर फलंदाज आकाश तोपे. 12 मध्ये करायचे तुम्हाला 16 धावा. स्पीड अप खरं तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही करायचं आहे. सुयोग राऊंड द विकेट. पहिला चेंडू ब्लॉक हॉल परंतु यष्ट्यांच्या खरं तर ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचांनी हेरलाय दंडित केलाय गोलंदाजी मार्गवरती पाहिजे असेल सुयोग याला. अव्वांतर धाब्यामध्ये भर खरं तर अजून एक एक्स्ट्रा मध्ये धाव ऍड होईल. 17 धावा खरं तर लागल्या गेल्यात. 18 धावा खरं तर लागल्या गेल्यात. अद्याप 15 धावेची गरज. 12 मध्ये 15 असं का सोपं समीकरण मात्र नक्कीच येऊन ठेपलाय. 12 चेंडू 15 धावेची गरज. आडव्या पाठीमा नक्कीच खेळायचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय खरं तर लॉंग ऑनला. प्रचंड वेगाने खरं तर चेंडूवरती येतोय. फक्त मिळाली सिंगल. षटकार कधी खरं तर सिंगल डबल मात्र नक्कीच खेळ पुढण्याचं काम मदतच्या आतमध्ये दोन्ही खेळू. सूरज पाटील त्यानंतर आपण पाहिलं असेल आकाश तोपे. हे खेळ मात्र नक्कीच खेळताना सुयोगाला खरं तर कमबॅक करावं द्यायला लागेल. कारण आपण पाहिले तर खरं तर परगावमध्ये टुर्नामेंट झाली होती. त्या खरं तर टुर्नामेंटमध्ये या खेळूचा खरं तर बोलबार राहिला होता गोंदजीमध्ये. तो सुयोग बॉल ट्रॅक वरती. तर समोर फलंदाज षटकार ठोकणारा सूरज पाटील. हो मोठ्या फटक्या पूल केलाय आणि पॉवरफुल पंचांचा इशारा सक्सेसफुल. षटकार ठोकलाय फलंदाज सूरज पाटीलच्या बॅट मधून. असून एक मोठा फटका. विकेट डीजे. गेलाय फलंदाज सूरज पाटीलच्या बॅट मधून 6 धावा मिळाल्या. होतच नव्हतं झालं. धावा खरं तर येत नव्हत्या परंतु आता मात्र नक्कीच धावा प्रचंड वेगानं खरं तर वाहू लागल्या असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. 6 नंतर मात्र नक्की चेंडू पाहायला मिळाला 4
आणखी धावा झाल्यात 8-4 आणि खरं तर आपण पाहिलं असेल 4 धावेची फक्त ना फक्त गरज. सामना फिनिश. पहिला गुडघा वाकवला, त्यानंतर चेंडूला पाठवून दिला, डीप बॅकवर्ड सोडवला. खरं तर पाहिलं असेल आपण षटकार पाहायला मिळाला. मॅच फिनिश केलं फलंदाज सूरज पाटील. वेल प्लेड टीम शिवकर संघ आणि हार्ड लक टीम अक्कली पाहिजे संघ. आई माझी